ऐकलत का? माझं एवढं ऐकायचं, असं रागवायचं नाही. आता आपण दोघंच उरलो ती एकमेकांसाठी. माझं एवढं ऐकायचं, शांत राहायचं. मी मी बरी असते ना, तर मी कधी मी सहन केलं नसतं. नंद्याच्या घरून जशी बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन आत्ता या घरातून बाहेर पडले असते. पण पण या आजारपणामुळे मी अगतिक झाली आहे हो, लाचार झाली आहे. मला मला माझा भरोसा नाही. म्हणून म्हणते आजची रात्र आपण इथेच काढू आणि उद्या सकाळी आपण मोरवाडीला जाऊ. मी खचलेली नाहीये. मी खचलेली नाहीये. SMS Productions निर्मित जर्नी. एक मला हे सांगावंसं असं वाटतं की बालिका वधू नावाची एक सिरियल खूप गाजली होती. तर त्याच्यात मला एक ऑडिशन द्यायला बोलवलं. बोलवल्यानंतर तिथे एक मी नाव घेत नाही त्या आर्टिस्टचं. त्या या काम करतात ना, तसं आम्हाला पाहिजे. तर मी म्हटलं सॉरी, एकतर पर्सनॅलिटी वेगळे आहेत टोटली. नंतर तुम्ही जे कॅरेक्टर सांगताय जे लँडलेडीचं आहे, तर तुम्ही जे म्हणताय हे त्या लँडलेडीला बसणारच नाही. म्हणजे इतकं टिपिकल चाळवालं कॅरेक्टर हे लँडलेडीचं नाही आहे. शी हॅज अ ग्रेस, शी हॅज अ सोफिस्टिकेशन. तर मी नाही करणार, मी निघते असं म्हणून मी त्यांना सांगितलं, मैं जा रही हूँ, मुझे नहीं देनी है. अरे नहीं 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 मैम, आप दे दीजिए आपके हिसाब से. ठीक आहे. मी ऑडिशन दिली. ते सगळं झालं, सिलेक्शन झालं. आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी शूटिंगला गेले, तेव्हा मला डिरेक्टरनी सांगितलं की वो जो मैडम है ना, त्यांनी ते नाव घेतलं, वो जो मैडम है ना, उनके जैसा बिल्कुल नहीं चाहिए मुझे. तेव्हा मी सरांना, सर आपके ऑडिशन के लिए आप लोग जो बंदे भेजते हो ना, उनको ही पता नहीं होता है. अगर मैं उस हिसाब से ऑडिशन देती तो मैं कभी पास ही नहीं होती, मुझे ये रोल ही नहीं मिलता. और इतका छान झाला तो रोल आणि त्याचा शेवटसुद्धा इतका सुंदर झाला की म्हणजे ज्याचं मला आर्टिस्ट म्हणून खूप सॅटिस्फॅक्शन असं आहे की 24 मिनिटाचा तो सीन होता. मी फक्त एकटी बोलत होते आणि सरांनी मला सांगितलं की मुझे प्रैक्टिस नहीं चाहिए, मुझे सिर्फ सुर एक बारी बता दो कि आप कौन सा सुर स्टार्ट में लेगी. और मग त्याच्यानंतर त्यांना मी फक्त 1-2 वाक्य बोलून दाखवली, सही है, सही है, आप बिलकुल कुछ मत करना. असं करून त्यांनी मला जवळजवळ अर्धा दिवस दिला वाचायला, तयारी करायला वगैरे. आणि जो शॉट सुरू झाला तो 24व्या मिनिटाला एपिसोडच्या एंडला माझा शॉट संपला आणि मी तो वन शॉट वन सीन दिला. ही माझी सगळ्यात मोठी अचीवमेंट आणि ज्याच्यावर मी स्वतःच इतकं छान वाटलं मला की येस, आय हॅव डन समथिंग रिअली ग्रेट. आणि ते इतकं चांगलं झालं की मला त्यांनी सांगितलं की आप ना रायटर को फ़ोन कर दीजिएगा. मैं म्हटलं क्यों? नहीं नहीं, उनको थैंक्स बोलिए कि आपने बहुत अच्छा सीन लिख के दिया. आम्ही म्हणजे मराठी लोकं एकतर हिंदी कितीही तुम्ही काही करा, मराठी ॲक्सेंट येतोच त्याच्यात. आता हे पात्र जे लँडलेडीचं पात्र होतं, तिचं नाव कुंदाताई होतं. ती महाराष्ट्रीयन बाई होती. त्यामुळे मला ते टेन्शन कधी आलं नाही. आणि त्याच्यात इतका चांगला सीन मिळाल्यानंतर एक बारीकसं हे असतं आपल्याला की यार हिंदी लोगों के सामने इन लोगों के साथ मैं काम कर सकूंगी नहीं कर सकूंगी, हे खूप असतं. पण त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स फुल वाढला. म्हणजे अगदी 100% आलं की असू देत, कोणीही येऊ देत. माझं काम जर चांगलं असेल तर मी कुठेही उठूनच दिसेन. म्हणजे मी एक जमाई राजा नावाची सिरियल करत होते. छोटासा कॅमिओ रोल होता त्याच्यात. तर रवी दुबे नावाचा उत्तम आर्टिस्ट, उत्तम म्हणजे मला अतिशय म्हणजे आवडलं त्याचं काम, काम करण्याची पद्धत, त्याची सिन्सिरिटी. तर त्यानं मला विचारलं की आप थिएटर करते हो? आणि मग माझ्या लक्षात आलं की तो जो कॉन्फिडन्स मी घेऊन आले ना, तो इथे उपयोग करून सगळं युनिट हे होतं. अंचित कौर होत्या त्याच्यात. म्हणजे सो मोठी नावं होती. असं काही कोणी लहान वगैरे नव्हतं. अशा ह्याच्यातसुद्धा मी स्टँड आउट झाले आणि रवी दुबेसारख्या मुलाला विचारावंसं वाटलं की तुम्ही थिएटरचे हो आप? म्हणजे डेफिनेटली काहीतरी मी कमवलेलं आहे. आणि त्याला ऑल थँक्स टू बालिका वधूचा तो सीन.
पवित्र रिश्तात तर होतेच होते सीन्स, म्हणजे त्याच्यात तर वादच नाही. पण इतका आउटराईट सीन जो 24-25 मिनटं ती एकटी बाई बोलते आणि फुल इंटेन्सिटी आहे, फुल इंटेन्सिटी आहे तिची. म्हणजे कुठेही असं नाही आहे की लो पिचला बोलली आहे, दम खाऊन बोलली आहे, नो. जे टन 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 सुरू होतं तिचं, ते त्या मुलांचं सामान फेकेपर्यंत ते कंटिन्यू राहतं. इतक्या फुल इंटेन्सिटीचा सीन जेव्हा मी करू शकते, तर माझ्यासाठी तो कॉन्फिडन्सचा टर्निंग पॉईंटच आहे. आयुष्याचा होतो की नाही माहिती नाही, पण कॉन्फिडन्ससाठी डेफिनेटली टर्निंग पॉईंट आहे. जेव्हा मी काम सुरू केलं ना, तेव्हा आई-वडिलांची अशी शिकवण की फोकस टू वन थिंग. म्हणजे तेव्हा आमच्या काळी तर आता कशी मुलं काय टी व्ही बघताना करतात किंवा मधल्या पिरियडमध्ये रेडिओची गाणी ऐकता ऐकता अभ्यास करायचे. मला हे कधीही जमलं नाही. म्हणजे मी आयदर अभ्यास करायची नाही तर गाणी ऐकायची. असं मल्टीटास्किंग हे मला कधीच जमलं नाही तेव्हा. आणि ते सारखं नाही नाही, तू फोकस एकाच गोष्टीवर कर, आयदर गाणी ऐक नाही तर अभ्यास कर. असं ते सगळं घरातलं हे असल्या कारणाने जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा मला ते कॅमेऱ्याच्या ह्याला पर्टिक्युलरली की असा OS देतात, म्हणजे ओव्हर द शोल्डर शॉट असतो, तर आपली सावली त्याच्यावर पडता कामा नये किंवा इंटेन्सिटी तीच राहिली पाहिजे. या सगळ्या गोष्टी थोड्याशा शिकायला मला म्हणजे बऱ्यापैकी वेळ लागला आणि मग ते ॲडजस्ट व्हायलाही थोडासा वेळ लागला. फक्त नाटकाची बॅकग्राऊंड भरभक्कम असल्याकारणाने अभिनय म्हणा किंवा आताचे जे आपण सगळे बघतो सिरियल्स आणि जे सगळे एका सुरात बोलतात की असं वाटतं ए बास, म्हणजे एकानंतर दुसरं वाक्य काहीतरी व्हेरिएशन द्याल, जे सॉरी टू से पण थोडंसं जरा ॲब्सेंटच झालं आहे आणि कोणाकडे वेळ नसतो एवढं शिकवायला. तर समजा एखादा इन्सिडन्स आहे आणि ती म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, मी कधीच काही पाप केलेलं नाही आहे. एक देव आहे आणि त्याला माहिती आहे की सगळी परिस्थिती काय आहे आणि मी तुमच्यावर कधीच संशय घेतला नाही, पण तुम्ही मात्र माझ्यावर खोटा संशय घेताय, चुकीचा संशय, असं असं समथिंग असं काही असेल. तर ती म्हणणार, तुम्हाला माहिती आहे माझं काहीच चुकलेलं नाही आहे, मी कुठलंच पाप केलेलं नाही आहे, कदाचित तुम्हीच पाप केलं असेल, देवाला माहिती आहे की मी असं काही केलेलं नाही, आता तुम्ही ठरवा कोण पापी आणि कोण पुण्यवान. अशा एका सुरात कुठलंही व्हेरिएशन, अरे एका थॉटमधून दुसरा थॉट येतो, तेवढं तर टाईम द्याल. म्हणजे आपण ज्यांना म्हणतो ना लंबे रेस के घोडे, ज्यांना खूप पुढे जायचं आहे ना, त्यांनी थोडंसं नाटकावर पहिल्यांदी हे करायला पाहिजे. किंवा सिरियल करता करता समजा एखादी सिरियल संपली तर मध्ये एखादं नाटक करायला पाहिजे. भले त्याच्यात थोडंसं इन्कममध्ये फरक आहे, नाटक सिरियल हे मला अगदीच कळू शकतं. म्हणजे मला हेही कळू शकतं की आर्टिस्टना EMI भरायचे असतात, घर घेतलेलं असतं. पण तुमच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी थोड्याशा म्हणजे कॉम्प्रोमाइज म्हणा. एखादं नाटक किंवा हल्ली बऱ्याच वेळा असं झालं आहे की 25 प्रयोगांचेच म्हणजे 25च प्रयोग करणार, असं पण एक नाटकाचं आलं. निदान ते नाटक तरी मग त्याच्यात तुमचा फार वेळ जात नाही, म्हणजे फार दिवस मोडत नाहीत. ते संपलं की तुम्ही दुसरी सिरियल घेऊ शकता. पण ते नाटकाचं तुमच्या रिहर्सल्स, म्हणजे मला विचाराल तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा वेळ कुठला माहिती आहे का? रिहर्सलचा. इतकी मजा येते शिकताना, इतक्या नवीन नवीन गोष्टी आपण शिकत असतो. नाटकाच्या रिहर्सलबद्दल बोलते आहे मी. इकडे सिरियलचं काय ठीक आहे, म्हणजे होतात रिहर्सल. तर त्यामुळे हा वेळ प्रत्येकानं जर पुढे काही चांगलं करायचं असेल तर हा वेळ खर्च करणं खूप गरजेचं आहे आर्टिस्ट म्हणून. ऐकलत का? माझं एवढं ऐकायचं, असं रागवायचं नाही. आता आपण दोघंच उरलो ती एकमेकांसाठी. माझं एवढं ऐकायचं, शांत राहायचं. मी मी बरी असते ना तर मी कधी मी सहन केलं नसतं. नंद्याच्या घरून जशी बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन आत्ता या घरातून बाहेर पडले असते. पण पण या आजारपणामुळे मी अगतिक झाली आहे, हो, लाचार झाली आहे. मला मला माझा भरोसा नाही, म्हणून म्हणते आजची रात्र आपण इथेच काढू आणि उद्या सकाळी आपण मोरवाडीला जाऊ. मी खचलेली नाहीये, मी खचलेली नाहीये.